नमस्कार मंडळी. तर मी रोशन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहे ते म्हणजे प्रतापगडावरती आणि आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रतापगड पाहणार आहे आणि प्रतापगडाची इतिहाससुद्धा आपण जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे मी एका संस्थेमध्ये कार्यरत आहे, ज्या संस्थेचं नाव आहे राजा शिवछत्रपती परिवार. या परिवारातर्फे अभ्यास मोहीम घेतलेली आहे, ती म्हणजे आज प्रतापगडावरती. तर या प्रतापगडावरती आता आपण आलेलो आहे. तुम्ही माझ्या ह्या साईडला बघू शकता, शिवप्रताप बुरुज असं बोलतात. आणि ह्या साईडला तुम्ही इकडे बघू शकता संपूर्ण अशी किल्ल्याची तटबंदी आपल्याला इथून दिसत आहे. आणि बघा, संपूर्ण अशी तटबंदी दिसत आहे. इथे ह्या साईडला इकडे मंदिर आहे. तर चला आता आपण आपल्या या व्हिडिओला आणि आजच्या या भागाला सुरुवात करूया. चला धर्म. तर मंडळी, तुम्ही जर कधी प्रतापगडावरती येत असाल तर इथे अशी पार्किंग आहे. तुम्ही गाडी एकदम प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत आणू शकता. तर इथला अशी मोठी अशी पार्किंग आहे. आणि या साईडला तुम्हाला तो बुरुज दिसत आहे, जो मी मगाशी तुम्हाला खालून दाखवला. आज तो शिवप्रताप बुरुज. याला पूर्वी अफजल्या बुरुज असं सुद्धा नाव होतं. आणि त्याच्या आजूबाजूची तटबंदी आहे. आणि इकडून मित्रांनो गेट आहे, जो आपल्याला पहिल्या महादरवाजापाशी घेऊन जातो. तर अशी संपूर्ण ही त्या अशी पार्किंग आहे. तर कधी तुम्ही येत असाल तर एकदम पायथ्यापर्यंत तुम्ही गाडी आणू शकता. छत्रपती शिवाजी महाराज के जय. मी थोडासा नवीन काम करतोय, समजून घ्या. आवाज लहान आहे, समजून घ्याल ना? हो. आणि थोडा नवीनच आहे. सातारच्या सज्जनगड पासून शिवतीर्थ रायगडच्या काळ नदीपर्यंत, कोकणातल्या खेड पासून पुण्या बसल्या बोहर पर्यंत जावळीचं खोर. जावळी कुणाची? जावळी तुमची, जावळी आमची, जावळी हाजी जाऊंची, जावळी शिवबांची, जावळी बहुजन मावळ्यांची. मावळा म्हणजे जात धर्म नाही. मावळी गवळी धनगर माळी महार मराठा मुस्लिम कोळी, लोहार सुतार कुंभार आगरी वाणी शिंपी न्हावी तेली माळी साळी वंजारी भंडारी. त्याला आपण 18 पगड 12 बलुतदार म्हणतो. त्या 18 पगड 12 बलुतदार जेव्हा एक होतात तेव्हा शिवराय त्या जातीला अभिमान नाव देतात मावळा. मावळा म्हणजे मिळवला. आता इंस्टाग्रामला माझी एक क्लिप गाजते बघा, मावळा म्हणजे काय. मावळा म्हणजे मिळवला. स्वराज्य म्हणजे सर्वांचं राज्य, बहुजनांचं राज्य, स्वराज्य. मग शिवरायांनी जावळी घ्यायचं कारण मुंबई बंदर ते कणकवली बंदर मध्ये तुळजा भवानी कुठेच नाहीये. आपण येताना आत्ताच घोषणा दिली, जय भवानी जय शिवराय. जय शिवराय. जय भवानी जय शिवाजी म्हणायचं नाही का? जय भवानी जय शिवराय म्हणायचं. शिवाजी का म्हणायचं नाही? आपण आमच्या आई बाबांना कधी अरे तुरे म्हणत नाही. आपण आपल्या गुरुजनांना कधी अरे तुरे म्हणत नाही. तर अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवरायांना शिवाजी म्हणून काय म्हणायचं? मग आपण कधी त्या बारशाला गेलो होतो का? म्हणून शिवराय म्हणूया. जय भवानी जय शिवराय. भवानीला जायचं कुठे? तुळजापूरला. तुळजापूरला जात असताना आमच्या हल्ले व्हायचे, माता भगिनी लुटल्या जायच्या. म्हणून शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांना समजवलं, तुम्ही आम्ही एक आहोत, एक बनू. स्वराज्याचा भगवा झेंडा चारीशाहीवर फडकू. भगवा कुणाचा? भगवा तुमचा, भगवा आमचा, भगवा स्वराज्याचा, भगवा शिवबांचा, भगवा वार करायचा. ज्याच्या घरावर भगव्याची छाया तर शिवरायाची माया. कुठल्याही पक्षात राहा पण घरावर भगवा झेंडा असावा. तर पंढरीचा वार करी. पंढरपूरला जातो, खांद्यावर भगवा झेंडा आहे. माझा आगरी बांधव कोळी बांधव समुद्रात बोटी घेऊन जातो, त्या बोटींवर भगवा झेंडा आहे. तुम्ही आम्ही गावामध्ये धार्मिक कार्यक्रम करता, जत्रा यात्रा पारायण सप्ते, झेंडे भगवे लावता. आज बुद्ध बांधव महिनाभर बाबासाहेब आंबेडकर जयंती बनवतात, तेव्हा एक निळा आणि एक भगवा असतो. कारण भगवा हा बहुजनांचा आहे, साधू संतांचा आहे. 6 जून 1655 ला शिवरायांनी मोऱ्यांना समजवलं, आपण एक झालो, स्वराज्य घडू, स्वराज्याच्या ताईत तुम्हाला बनवतो. पण मोऱ्यांचा निरोप आला, नकली राजे नामदार राजे, येता जावळी जाता माऊली. मग शिवरायांनी अचानक जावळीवर हल्ला चढवला.
पहाड घाटामधून शिवराय जावळीत उतरले. शिवराय निस्तीच्या घाटातून जावळीत उतरले. शिवरायचे मावळे निस्ती घाटातून उतरले. जावळीवर अचानक हल्ला केला. जावळी ताब्यात आली. बाजी पासलकर शिवरायांना जावळीत मिळाले. 2 वर्ष 1 दिवसात राजांनी हा छोटासा किल्ला बांधला. जास्त मोठा नाही, फक्त 52 एकर आहे. 52 एकर किल्ला 2 वर्ष 1 दिवसात बांधला. आपण कधी कोकणातला आमचा आवडता शिवरायांचा किल्ला पहा, तो सिंधुदुर्ग किल्ला आहे. तो राजांनी 3.5 वर्षात बांधला. आता आपण किती किल्ले पाहिले ते काय मला माहित नाही. मी तुमच्यापेक्षा 5-10 किल्ले कमी पाहिले असतील. माझे तुमचे एवढे किल्ले पाहून झाले नाहीत. माझे फक्त 75 किल्ले पाहून झाले. मी सहज डोळे झाकून 75 किल्ल्यांची नावं, तिथला इतिहास सांगू शकतो, कारण मी पाहून घेतलेले आहेत. मग शिवरायांनी 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला. विजापूरची राणी घाबरली. म्हणते आज आमच्याकडे पैसे, माणसं, हत्ती सगळे, पण काल परवा स्वराज्याला सुरुवात करणाऱ्या राजा शिवरायांकडे काय होतं? पैसे होते, माणसं होते, हत्ती होतं, काय होतं? म्हणून बडी बेगम विचारते. तो एक सरदार सांगतो, बडी बेगम साहेबा, नाही शिवाजींकडे पैसे, नाही माणसं, नाही हत्ती, माझ्या राजांकडे काय होतं? सगळ्यात प्रथम होता तो या माझ्या माता भगिनींचा आशीर्वाद होता. तुमच्यासारख्या मावळ्यांची जिद्द होती, मनगडा जोर होता. शून्यातून विश्व निर्माण करणारे जगातले एकमेव राजे शिवराय होते. शिवराय नंतर राजे संभाजी होते. धर्मवीर संभाजी राजे होते. मग बडी बेगम खवळली, हातातल्या बांगड्या काढल्या, तपकात फेकल्या. एक तर बांगड्या भरा, कारण शिवराय राज्यावर राज्य वाढू लागले, गड किल्ले बांधू लागले, शिवरायांनी गड किल्ले जिंकू लागले, आणि शिवरायांचा आता बंदोबस्त केला पाहिजे. म्हणून बडी बेगम खवळली, हातातल्या बांगड्या काढल्या, तपकात फेकल्या. एक तर बांगड्या भरा, नाही तर शिवरायांना मारा. तर एका कोपऱ्यामध्ये उभा असणारा अफजल खान तयार झाला. हा अफजल खान जणू उंचीला 7.25 फूट होता. जेवायला बसला, बोकड खायचा. आताच आपण पोहे खाऊन आलो, तुमच्यावर मी खाल्ले, पण एक प्लेट पोहे आपल्याला संपले नाही. तर अफजल खान तर बोकड खायचा. एवढी जाड पहार असायची. ती पहार आता आपण भवानी मंदिरात दाखवणार आहे. तिला तो सहज गाठ मारायचा. तांब्याचा कालोरा बनवायचा. भटारखान्यातले एका भटारणीचा मुलगा होता. अफजल खान कुठल्या सरदाराचा मुलगा नव्हता. अफजल खान सगळ्यात छोटं कुटुंब होतं. 64 बायकांचा धनी होता आणि 43 मुलांचा बाप होता. बाप रे बाप, काय लकी बाप होता. तर अफजल खानला 64 बायका होत्या, म्हणून तो लकी नव्हता. तो लकी होता 43 मुलं सांभाळायचा. आज आमच्यातला मुलगा किंवा मुलगी ट्रिपला निघाली, आई बाबाने एवढा त्रास देत आहेत, मग 43 मुलं ट्रिपला गेल्यावर केवढा त्रास दिला असेल. कुठल्या बसनी गेला माहित नाही मला ना. ज्यावेळेला खान निघाला, उद्गार काढले, शिवा 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 शिवा, पहाड का चिवा. त्याला कुठे माहिती होतं, राजांनी त्याच्या आजाचं बारसं जेवून मोकळे झाले. शिवा पहाड का चिवा, उद्गार काढले. शुभवेळ पाहणारी खान निघाला. धर्मगुरू काजीकडे. खान काजींना विचारतोय, मी शिवाजी राजांना माराय चाललोय, त्यासाठी मला शुभवेळ सांगा. काजी नबाब म्हणतात, तोबा 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 तोबा, शिवाजी राजाचा नाद सोडा. शिवाजी राजांना मारणं सोपं नाही, कारण तुमचं धड दिसतंय पण शिर दिसत नाही. का शिवरायांच्या पदरी अनेक सरदार मुसलमान आहेत. होय, का राजांच्या पदरी अनेक सरदार मुसलमान होते. तर राजांची लढाई अत्याचाराविरुद्ध होती. आजही आमची लढाई अत्याचाराविरुद्ध आहे, मुस्लिमांविरुद्ध नाहीये. जर मुस्लिमांविरुद्ध असती तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीच मुसलमान झाले नसते. यार अंतुले, भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम, हे सुद्धा मुसलमान होते. ज्यांनी मला घडवलं ते माझे जवळचे मित्र होते. त्यांचं नाव होतं साबिरबाई शेख, माजी कामगार मंत्री. ते मुसलमान होते. आपली लढाई कुणाविरुद्ध आहे? अतिरेक्यांविरुद्ध, अतिरेक घालणाऱ्या विरुद्ध आहे. इथे आमच्या हिंदुस्थानात राहायचं, आमच्या मायभूमीला मायभूमी म्हणायला लाज वाटते. किंवा हिंदुस्थान राहिलं आणि पाकिस्तान जिंकलं मग इथे फटाके वाजवतात. असल्या बांडगोळांविरुद्ध आमची लढाई आहे. अफजल खानने ऐकलं, माझाच काजी मला सांगतोय, म्हणून खानाने त्या काजीलाच खलास केला. खानाचं नुकतंच नवीन लग्न झालं होतं. त्यावेळी लहानपणी लग्न व्हायचे, त्यांना बालविवाह म्हणायचे. अफजल खानचं शेवटचं लग्न होतं. अफजल खान लहान होता, इतका लहान होता. सभासद बखरमध्ये, भाऊसाहेबांच्या बखरमध्ये, शिवभारतमध्ये अफजल खानचा वयाचा उल्लेख आहे. अफजल खानचं वय फक्त 58 वर्षाचा कवळा बांड पोरगा होता. खूपच लहान होता ना. शिवरायांचं वय माझ्या त्यावेळेला 23 वर्षाचं होतं. म्हणजे अफजल खान अनुभवी होता, उंच होता, धिप्पाड होता, ताकदवान होता. अफजल खानने शहाजी राजांना कपटाने कैद करणारा अफजल खान होता. संभाजी राजांना मारणारा अफजल खान होता. अफजल खान ताकदवान होता. आपण म्हणलं नुसतं अफजल खानला मारलं की लोक म्हणणार, काय तो अफजल खानला शिवरायांनी मारलं, मग त्याला जरा वरती घेऊ ना, मग खाली आपटू.
अफजल खान ताकदवान होता. ज्या वेळेला खान निघाला, उद्गार काढले, सिवा पहाड का चिवा, आणि काजीला विचारलं, काजीने विरोध केला. अफजल खानने आपल्या अफजल खानच्या आवडत्या बायकोने अफजल खानला विरोध केला. 13 दिवस लग्नाला झाले होते. अफजल खानच्या बायकोने सांगितलं, काही दिवस आपण आमचा नाच सोडा शिवाजींचा, आमचं काय, आपल्या कुटुंबाचं काय. म्हणून अफजल खानने विचार केला आणि अफजल खानने पहिली बायको काजी बरोबर मारली. 60 बायका विहिरीमध्ये मारल्या. तिचं नाव आहे खून बावडी. 3 बायका माहेरी गेल्या मारल्या. 64 बायकांची कत्तल केली. की माझ्यानंतर माझं एक छोटंसं कुटुंब आहे, हे सांभाळणार कोण? मी जिवंत राहिलो तर आणखी करू शकतो, पण मेल्यावर सांभाळायच्या कोणी? म्हणजे 60 बायका मारल्या. आपण वरती गेलो की पुस्तकाच्या दुकानामध्ये अफजल खानच्या 60 बायकांच्या थडग्यांचा फोटो दाखवू. लक्षात ठेवा, मी थडगी म्हणलंय, वर माझ्याशी भांडाल, बायका म्हणलं होते. अफजल खानने 64 बायकांपैकी 60 बायका विहिरीमध्ये मारल्या. खान निघताना याला 2 महिने गेले. आज बघा, आपण पालघर जिल्ह्यातून निघालात तरी आपला महिनाभर नियोजनात गेला. आमच्या 8 दिवस मागच्या 8-10 दिवसापासून फोन चालू आहेत आपले. आणि रात्री माझ्या मुलीचाही मला कॉल आला की माझी ताई येते म्हणून. म्हणजे आपल्या निघता नाही म्हटलं तरी 2-4 महिने आपल्या, म्हणजे 8-10-15 दिवस गेले. मग स्वराज्य संपवायला अफजल खान निघालाय. 2 महिने गेले. 2 महिन्यामध्ये शिवरायांचे गुप्तहेर अफजल खानच्या फौजेत जाऊन दाखल झाले. त्यांचं नाव आहे बहेरजी नाईक. रामोशी समाजातले बहेर. बघा, बारकाईने बघा, रायगडचा किल्लेदार महारे, धनगराचा बिरू गावडे, न्हाव्याचा जीवा महाले शिवा काशीत आहे. ज्यांनी शिवरायांनी दुसरा अभिषेक घातला, गोसावे, तेले, माळे, साळे, वंजारे, भंडारी, राजांकडे सगळ्या जाती आहेत. सगळ्या जाती एक होतात तेव्हा ती जात तयार होते मावळा. जय शिवराय थोडा वेळ फोन करतो. तर मावळा म्हणून जात तयार होते. मावळा म्हणजे मिळवला, स्वराज्य म्हणजे सर्वांचं राज्य. मग बहेरजी नाईक अफजल खानच्या फौजेत गेले. अफजल खानची माहिती घेतायत. सगळ्यात पहिली माहिती, खान जेवतो किती, म्हणजे त्याला जेवायला घालायचं नाही. दुसरी माहिती आहे, खानाची मिठी किती आहे, त्या मिठीतून सहज निघता आलं पाहिजे. तर अफजल खानने अनेक राजपुतांना मिठी दाळून मारलंय, त्या मिठीतून सहज निघता आलं पाहिजे. तिसरी माहिती आहे, खानाची हाईट केवढी आहे, हाईट प्रमाणे शाम्याना बनवायचा. तो कसा, खान उभा राहणार आहे तिकडे शाम्याना खाली करायचा आणि जिकडून शिवरायात घुसता तिकडे उंच करायचा. तुम्ही कधी जुन्या तलवारी बघा, आज आपल्याकडे जुन्या तलवारी आहेत. त्या जुन्या तलवारीला मागे एक टोक असतं, त्याला नख म्हणतात. आपण तलवार काढताना म्यानातून नेहमी अशी काढतो ना, कसं म्हणणार आहे, म्यान तुम्ही पकडा, तलवार मी पकडतो, जमणार नाही. खान तलवार काढायला गेला की त्याचा हात वरती अडकला पाहिजे. शिवराय हौबा बघून तलवार चालू शकतात. खानाचा अंगर काय, त्या पदी वाघ नख बनवायची. कारण आपल्याला अफजल खानला भेट घ्यायची होती, ती लढाईमध्ये नाही. आपण तेव्हा जोर सांगितलं होता गोपीनाथ पंतांना, आम्हाला गळा भेट घ्यायची आहे, गळा भेटीवर जोर द्यायचा, म्हणून तर आपण वाघ नख बनवली होती. अफजल खानचा बिचवाय, त्यामध्ये चिलखत बनवायचा, जरडोप बनवायचा, त्याच्या आतमध्ये लोखंडी कवच, अंगरखा बनवायचा. तोही भर जरीचा पांढरा शुभ्र अंगरखा बनवायचा. अंगरखा स्पेशल बनवून घेतलाय. राजांकडे अंगरखे भरपूर होते, पण हा जरीचा अंगरखा बनवून घेतला. कारण जरी म्हणजे गोल्डन असतं, त्याच्या वार झाला की सरकला पाहिजे, म्हणून राजांनी स्पेशल अंगरखा बनवून घेतलाय अफजल खान वधासाठी. आणि मग अफजल खानचा बिचवाय, त्यापैकी चिलखत बनवायचं. अफजल खानचा अंगरखा आहे, त्यापैकी वाघ नक्क बनवायची. तर आपण वाघ नक्क घेऊन गेलो, अफजल खानच्या पोटात मारायचं म्हटलं की अफजल खानच्या पोटाला खरचडलं जाणार, गुदुकल्या पावलं जाणार. अंगरखा फाटला नाही ना, पोटात लपणं एवढीच वाघनख असतात. मग त्या पद्धतीने वाघनख बनवायची. अफजल खानच्या वाघनखांतून आत, म्हणजे बिचवा अंगरख्यातून आतमध्ये जेवढा बिचवा जाईल तेवढं फाडता येईल, त्या धारेचा बिचवा बनवायचा. हे सगळं नियोजन होतं. अफजल खानचा वरचा मजला रिकामा होता. खान निघाला, 100 हत्ती. आता बघा, अफजल खान जर 100 हत्ती घेऊन निघाला, त्यावेळेला आपल्याकडे कमीत कमी 150 हत्ती पाहिजेत किंवा 50 तरी पाहिजेत, किंवा 100 सुद्धा पाहिजे. त्याच्या हत्ती शुद्ध करायचे. त्या काळात आपल्याकडे एकही हत्ती नव्हता. आपल्याकडे हत्ती कधी आले, 6 जून 1674ला शिवतीर्थ रायगडला राजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळेला लहान किल्ला आधी आणली होती, ती मोठी केली होती. पण त्या काळात राजांकडे हत्ती नव्हते. हत्ती एवढ्या ताकदीची माणसं होती. आपल्या माहितीये, गोलकोंड्यामध्ये हत्तीशी युद्ध करणारे माझे एसाजी कंक होते. म्हणजे आपल्या हत्तीची गरज होती का? 100 हत्ती, 300 उंट, 1200 बैलगाड्या, 60 ताफा घेऊन खान महाराष्ट्र संपवाय निघाला. विजापूरहून थेट गेला तुळजापूरला. तुळजापूरच्या भवानीच्या मंदिरात घुसला. आवाज आला, जय भवानी, जय भवानी. ऐकलं की अफजल खानचं डोकं फिरलं म्हणजे मागे तिकडे नाही. अफजल खानने विचार केला, शिवरायांची ताकद हीच भवानी आहे, मग भवानीच तोडा. अफजल खानने तुळजा भवानीला हात घातला, तिचे राही तुकडे केले, त्यावर गायीच्या रक्ताचा अभिषेक घातला. अफजल खान बरोबर नाही म्हटलं तर 80% फौज आमची मराठा फौज होती. हो, अफजल खान बर 80% मराठा फौज होती. आपण जर बारकाईने बघा, त्या काळात की आपल्या हिंदू धर्मात तिघांच्याच पाठी ढाली आहेत. पहिले आहेत महाराणा प्रताप, छत्रपती शिवराय, आणि मग धर्मवीर सदैवत संभाजीराजे.
तिघांच्याच पाठीवर ढाली आहेत. त्यांना माहितीये माझ्या पाठीवर वार करणारा हा माझाच माणूस आहे. आणि आजही आपण पाहतोय आपल्या पाठीत खंजीर खुपासणार आहे ही आमचीच माणसं आहेत. आमच्या जावळीला त्यावेळी बसून गद्दारीची कीड लागले ती आजपर्यंत लागलेली आहे. आता बघा ना, चंद्रराव मोरे जावळीचे, खंडोजी खोपडे जावळीचे, आणखी काय आता जावळीचेच. आपलं नाव सांगायची गरज, अजून काय जावळीचे आहेत. म्हणजे गद्दारीची कीड ही जावळीला लागली होती त्यावेळी बसून. त्यामध्ये जावळीतले जास्त अफजल खान बरोबर मोरे होते, घोरपडे होते, खोपडे होते. मग अफजल खान विजापूरहून तुळजापूरला गेला, तुळजाभवानी उद्ध्वस्त केली. विजापूर, तुळजापूर, पंढरपूर, शिखर शिंगणापूर, दहिवडी, खटाव, महानमार्गे खान वाईला आला. खान वाईला आला तेव्हा राजे राजगडला होते. राजगड हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो. राजगड अफजल खान काय करणार? रेडेश्वर, केंजळगड, तोरणा, पुरंदर, सुपखोरो, भोरखोरो, जावळीखोरो, हिरडसखोरो, वाईखोरो, राजगड. राजांनी राजगड सोडला, राजे गडावाले. मग प्रतापगड का निवडला? समोर बघा डोंगर दिसतोय, त्याचं नाव आहे मधुमकरंदगड किल्ला. त्या गडाचं काम चालू होतं. आजही तो किल्ला अर्धवट आहे. त्या गडाला 8 बुरुज आहेत, तरी अर्धवट किल्ला आहे. मधू गेला तर मकरंदवर जाता येत नाही, कारण ते रस्ता अरुंद आहे. मध्ये गडी कोसळल्या, रस्ता बंद झाला. पण मधु मकरंदगड पाहण्यासारखा आहे. मकरंदगड बसून 14 किल्ले. वाईमध्ये कृष्णा नदी, महाबळेश्वरला वेणा नदी, जावळीत उतरला कोयना नदी, कोल्हापूरला गेला सावित्र नदी, शिवतीर्थ रायगड काळ नदी, घोडवणी नदी, त्यानंतर खेळची जगबुडी. म्हणजे खालून सिद्धी आला, वरून अफजल खान आला. एकामेकाला मिळू शकत नाही. या जंगलात यायचं तर 2 वर्षाची शिदोरी घ्यायची. शिदोरी म्हणजे जेवण, आणि मग जंगलात यायचं. या जंगलामध्ये म्हणजे प्राणी जास्त आहेत म्हणून राजांनी प्रतापगड निवडला. खान कुणाचं ऐकतोय शोधा. त्याचं नाव आहे कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी. कृष्णाजी भास्कर नव्हे, कृष्णाजी भास्कर म्हणजे आपल्या काळात कविता होती, वेड्यात वीर दौडले एक साथ, त्यात ते कृष्णाजी भास्कर होते. आणि अफजल खानचा वकील आहे कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी. कुलकर्णी सांगितलं आम्ही घाबरलोय. खानाला सांगा वाईत आलात गडाच्या पायथ्याशी. राजा घाबरले. हे खानाला कळालं म्हणून खान गडाच्या पायथ्याशी आला. खान गडाच्या पायथ्याशी कसा आला? वाईतून वरती आला. वाई 5 गणी, मधला घाट, पसरणीचा घाट. म्हणजे खानाची फौज गनिमी, काव्या आणि पसरवले म्हणून त्या घाटाचं नाव पडलंय पसरणीचा घाट. महाबळेश्वरला खान आला. बोडरवाडी, गुताड, कोटेश्वर मंदिर, मॅप्रो गार्डन मध्ये खान महाबळेश्वरला जडणीच्या टेंबावरून पार गावाला उतरला. कोयनेच्या काठावर, जावळीच्या ओठावर, पार गावाच्या टोकावर जो शिवरायांनी ब्रिज बांधलाय तो आजही ब्रिज पार गावामध्ये बघण्यासारखा आहे. केवढंही मोठं पाणी येऊ द्या, किती झाडं येऊ द्या, ती झाडं तुडून जातं. मध्ये आमच्याकडे अतिवृष्टी झाली होती 2021ला. एवढं मोठं सगळे डोंगरच्या डोंगर वाहून गेले. त्या पुलावर जाऊन धडकले, पण पुलाला केसभरही धक्का लागला नाही. तो पूल आजही पार गावामध्ये. मध्ये माझा व्हॉट्सअप, फेसबुकला तो फोटो गाजलेला आहे. शिवकालीन पायऱ्या, आत्ताच्या पायऱ्या, शिवकालीन ब्रिज आणि आत्ताचा ब्रिज. तो पार गावचा ब्रिज आहे. खान पारला आला तेव्हा शिवरायांनी त्या तिकडे गुफा आहे, ते मटेरियल पडले, त्या मागच्या साईडला गुफा आहे. त्या गुफेत शिवरायांनी 40 माणसं लपवली. कारण खान भेटण्याआधी गडावर येईल, दगा फटका करून येईल. 40 लोकांनी अडवायचं. कारण राजांच्या हा टावर रोड नव्हता. राजांच्या हा टावर रोड असता तर अफजल खान बुलेटवर बसून इथे झाला असता. राजे भेटीला गेले. जीवा महाले, संभाजी कावजी कोंडाळकर, तानाजी एसाजी बाजी, खानावर सय्यद बंडा बडा सय्यद. कारण गोपीनाथ पंताचं नाव आपण इथे घेतलं नाही. का घेतलं नाही तर गोपीनाथ पंत हे अफजल खान बशी शिवरायांनी धाडले होते. आधी अफजल खान बशीच थांबाय सांगितलं होतं. अफजल खान इथे येसपर्यंत, वाईतून इथे येसपर्यंत तुम्ही हालायचं नाही. मग अफजल खान भेटीला शिवराय गेले. खानावर सय्यद बंडा बडा सय्यद, खानाचा चुलत भाऊ कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी, आणि माझे वकील, राजांचे वकील हुशार गोपीनाथ पंत अफजल खान बाशी होते. राजांचे वकील तिथे का? तर अफजल खानला इथे आणण्यासाठी आपण वकील तिथे ठेवले होते. मग अफजल खान गडाच्या पायथ्याशी आला. शिवरायगड उतरून भेटीला गेले. काही अंतरावर थांबले आणि गोपीनाथ पंत धावत आले. राजे भेटले आणि परत गेले. आणि गोपीनाथ पंतांनी आधीच सांगितलं होतं खानाला, तुम्ही जे 400 हसम आणलेत बंदूकदारी ते काही अंतरावर थांबा. मग 400 हसम सुद्धा खालच्या म्हणजे बोच्या गोळीच्या घाटात लपून ठेवले, मागेच ठेवले. राजे गडावर भेटीला गेले. काही अंतरावर थांबले. खानाने शिवबाना पाहिलं, शिवबाने खानावर पाहिलं. या राजे भेटता आम्हाला. शिवरायांनी आपली तलवार काढली, गोपीनाथ पंताकडे दिली. खानाने कृष्णाजी कुलकर्णी दिली. तर खानाच्या तलवारीचं वजन 43 किलो होतं. शिवबांच्या 2.25 किलो. तलवार युद्ध होऊ शकत नव्हतं. खाना बसून तलवार बाजूला काढली. खानाने पाहिलं शिवरायांना, या राजे भेटता आम्हाला. डाव्या बगले दाबलं, वरून कटाराचा वार केला. पहिला वार, दुसरा वार, तिसरा वार. अंगरका फाटला. चिलखता वार चालू लागला. कर कर आवाज होताच राजांनी बीच वाघ खुपसला आणि वाघ नक्याने अफजल खानचा पोटला फाडला. अफजल खान ओरडू लागला, दगा दगा दगा. म्हणताना म्हणतो, फिक्र ना कर नादा,
ये तो सिवा का अखाड़ा है, उसने एक ही दम में अफजल को उखाड़ा है. अफजल खान पळून चालला होता. संभाजी कावजीने पाहिलं, सप्तशीन 12 भुईंचे पाय तोडले, मुलक छाटलं, गडावर घेऊन आले सय्यद बंडा. शिवराय दानपट्टा फिरवणार, जीवा महाल्याने सय्यद बंडाचा वरच्यावर हात उडवला. आणि मराठीतली म्हणे, होते जीवा म्हणून वाचले शिवा. कृष्णाजी कुलकर्णी वार केला. 1 2 3 वार झाले. शिवराय वार चुकवतात. कृष्णाजी कुलकर्णी ऐकत नाही. वार झाला, कपाळात तलवार घासली गेली. कुलकर्णीला जाणव्यासारखा चिरला गेला. शिवरायांचे डुप्लिकेट बनून जेव्हा शिवा काशीत पन्हावर गेले तेव्हा ओळखलं हे शिवाजी नाही, कारण शिवरायांच्या कपाळावर वन नाही. राजांच्या कपाळावर वन असतात तर राजे ओळख, म्हणजे शिवा काशीत, म्हणजे शिवा काशीत नाहीत. तो वार इथे केला गेला होता. अफजल खान थडग शिवरायांनी बांधलं, कारण मरेपर्यंत शत्रुत्व, मेल्यानंतर शत्रुत्व नाही. थडग बांधलं, पण मधल्या काळामध्ये बोर्ड लागला. हैदराबादच्या निजामाने 90,000 रुपये खर्च केला आणि अफजल खानच्या थडग्याला रूपांतर दर्गेत केलं. लोक नवस करू लागले, मुलगा होऊ दे, नोकरी लागू दे, विद्यार्थी म्हणू लागले पास होऊ दे. आम्ही काय म्हणलं, अफजल खान पेपर लिहायला जातोय का? 22 वर्ष आंदोलन आम्ही केली. मी त्यातला एक छोटासा ताईत आहे. 22 वर्ष आंदोलन केली, उपोषण केली, आत गेलो, मार खाल्ला, पोलिसांचा मार खाल्ला, पण आमचे पूर्ण जिद्द पूर्ण करून घेतली. अफजल खानला एसीतनं बाहेर काढला आणि डायरेक्ट नॉन एसी मध्ये आणून टाकला. अतिक्रमण सगळं हटवलं. आता तिथे छत्रपती शिवाजी महाराज की जय. अफजल खान पोट फाडताना अफजल खानचा 18 फुटाचा पुतळा उभा राहतोय. शिवरायांची 15 फुटाची मूर्ती, 8 फुटाचा चौतारा, शिवसृष्टी उभी राहते. आता आपलं तिथे आपलं जिंकलो, आपण खऱ्या अर्थाने जिंकलोय, कारण तिथे काम चालू झालंय. ह्या वर्षी नाही जाता आलं, पुढल्या वर्षी जाऊ, त्या पुढल्या वर्षी जाऊ, पण अफजल खानचा पोट फाडताना पुतळा हा उभा राहिलाच पाहिजे. आणि ते काम चालू झालंय. पुण्याच्या थोपट्यानी पुतळ्याची, म्हणजे अफजल खानचा पुतळा, शिवरायांची मूर्ती बनवायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. आणि काम आता जवळपास आपलं 50% जास्त झालेलं आहे. पण आता आपल्या पुढे अजून ते रुंदीकरण आहे, बाकी शस्त्र करायचे, युद्ध रचना करायचे, म्हणून आपण फक्त लांबून बघू. आम्ही येताना बघा, पहिल्या पायरीला नमस्कार केला आपण सगळ्यांनी. का केला? तुम्ही जो नमस्कार केलात तो तुम्ही तुमच्या आई बाबांना केलात, तुम्ही तुमच्या गुरुजनांना केलात, कुलदैवत तुळजाभवानीला केलात. पहिला नमस्कार केला ते आपण 96 कोळी मराठा आहोत. 96 कुळाच्या भवानीला नमस्कार करून गडावर चढलो. गडाचा दरवाजा दिसतोय का पहा, दरवाजा दिसत नाही. दरवाजा तोडायला शत्रूंनी तोफेचा मारा केला. तोफेचा मारा असा कधी टन करून जात नाही, सरळ भिंतीवर आदळतो. माझ्या वाचीनुसार, मी काय तुमच्या एवढी मोठी मोठी पुस्तकं वाचली नाही, तुम्ही माझ्यापेक्षा वडीलधारी आहात, आदरणीय आहात. मी तुमच्यापेक्षा तुम्ही मोठी मोठी वाचली. मी आपल्या छोट्या छोट्या बकरी, सभासद, शेकावली, कृष्णा अर्जुन केळुसकर, शिवभारत, मी खूप छोटं वाचलंय. तुम्ही फक्त मोठी वाचलीत. माझ्या वाचनुसार राजांच्या लढाई अमावास्याला आहेत. अमावास्या म्हटलं तुम्ही आम्ही अशुभ मानता. तुम्ही तर सगळ्या जिजाऊंच्या लेकी झालात आज बसून, तुम्ही सगळे शिवबांचे मावळे झालात. इथून पुढे कुणी अमावस्याला अशुभ मानू नका, कारण हिंदू धर्मामध्ये सगळीच कामं अमावस्याला असतात. पहिलं काम करतो आपण पितृपक्ष अमावास्या, म्हणजे पितृ जेवाय बोलवतो. काय करतो? भाज्या करतो, घरावर ठेवतो पितृपक्षामध्ये, आणि कावकाव ओरडतो, गोडधोड ठेवतो. कावकाव ओरडतो, आणि विचार करा, कावकाव ओरडला कावळा काय जेव्हा येत नाही, तो काय म्हणतो? अरे लेका किंवा लेकी, मी जिवंत असताना तू मला घातलं नाहीस, मेले येऊन काय खाऊ? म्हणून आमच्या नवीन पिढीला सांगतो, आई वडील सासू सासऱ्यांना जिवंतपणी जेवाय घाला, मेल्यावर बोलवू नका. जिवंतपणी ज्या जेवाय घातलं तर ती चांगली जगतील. पाडव्या सण अमावास्या, लक्ष्मीपूजन अमावास्या, पोळ्या सण अमावास्या, जेजुरीच्या खंडोबांची सोमती अमावास्या, दीप अमावास्या. काही वाट बघतात ती गटारी अमावास्या आहे, खरं ती दीप अमावास्या आहे. राजांनी गड किल्ले घेतले ते सुद्धा अमावास्याला घेतले, कारण हिंदीमध्ये भूताला सैतान म्हणतात आणि मराठीमध्ये भूत म्हणतात. आपल्याला किताब दिला होता मोगलांनी, सैतान म्हणजे भूत, भूत म्हणजे आपण जाऊ. राजांनी जेव्हा मासाहेब, धर्ममाता, स्वराज्य माता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना सोनं तुला केल्या महाबळेश्वरला, ते सुद्धा अमावास्या होती बरं का. अमावस्या म्हणून अमावस्या ही शुभ आहे. आपल्यामध्ये भीती निर्माण व्हावी म्हणून मोगलांनी अमावस्याला भूत निघतात. राजा आग्र्यात गेले, तिथे माझ्या बाहेरचे नाही की भासावले ना, शिवाजी म्हणजे सैतान म्हणजे आपणच. म्हणून अमावस्या कधी अशुभ नाहीये, शुभ आणि सफल आहे. आता इतकी माहिती झाली, दरवाजाच्या बाहेर जाऊ, तिथे थांबू, 20 ठिकाणी माहिती घ्यायची. मी थोडा नवीन आहे, समजून घ्या, आवाज लहान आहे. चला. छत्रपती शिवाजी महाराज के जय. कुठं बनलेला
की सूर्याची माणुसऱ्यांची समाधी ती बघण्यासारखी. आणि काय लोक काय करतात, साखरला जातच नाही, उमरटच करतात आणि परत फिरतात. हे खूप चांगली बघितली ना. ऐका, आपण दरवाजा पर्यंत आलो, या 96 पायऱ्या आलो. 96 96 कुळाच्या 96 पायऱ्या. 96 पायऱ्या चढल्यानंतर माझ्या हिरकणी थकल्या बसल्या, मावळे दमले. शत्रूचा हत्ती दरवाजा तोडा येऊ शकत नाही. हा गडाचा गेट आहे, आजही बंद केला तो उघडला जातो. तुमच्या आशीर्वादाने आमची गडावर 40 घर आहेत. मी गडावर राहतो, तुमचाच मावळा आहे. आम्हाला 2 रुपये मानधन मिळतंय सातारा संस्थानकडून. 1 रुपया गव्हर्नमेंट, 1 रुपया सातारा संस्थान. आम्ही तुमचेच मावळे गड सांभाळतोय. हा दरवाजा बंद करणे उघडणे प्रथा चालू आहे. दरवाजात आल्यानंतर दरवाजा शुभ खाली नाही, त्याच्या पुढचे खिळे कापले, त्याला सुळे म्हणतात. सुळे एवढे मोठे मोठे असायचे, ते कशासाठी आणायचे? मोठा लाकूड आणलं, तुम्ही दरवाजा आदळलं की त्या सुळ्यांमध्ये लाकूड घुसलं की लाकडाला पिंजागलं पाहिजे. शत्रू एक तर दरवाजा तोप मारायचा, तोप टर्न करून येऊ शकत नव्हती. लाकडाचा ओंडकाळायचा, हत्ती आणायचा. मी मगाही सांगितलं, माझ्या वाचनुसार राजांच्या लढाई अमावस्या वाजवायच्या. राजे मावळे रातोरात गडावर जायचे. पहाटे सूर्योदय किल्ला ताब्यात असला. हा गडाचा गेट आहे, गेट मध्ये एक तोफ आहे. त्या तोफेचं वजन आहे 650 किलो. मारा जातो 7.5 मैल. ज्या वेळेला अफजल खान निघाला, वाईत आला, तेव्हा राजे राजगडला होते. राजे राजगडला असताना अफजल खानचं लक्ष राजगडला जाणार. मग रायरेश्वर, वेडेश्वर, केजळगड, तोरणा, पुरंदर, सुपखोर, भोरखोर, जावळी खोर, हरडसखोर, वाईखोर, राजगड घेणार. राजांनी राजगड सोडला. राजे गडावले येऊन काही दिवस झाले. तेवढ्या जिजाऊंचा शिवराय निरोप आला, शिवबा तुम्ही जेवायला बसला असाल तर हात धुण्यासाठी ताबडतोब राजगडला निघून या, असा का निरोप पाठवला? कारण तिकडे सईबाई राणी साहेबां निधन झाले. आता बघा, आपल्या गावातला माणूस वर गावाला राहतो आणि त्याच्या घरात कोण ऑफ झालं की आपण त्याला कॉल करून काय सांगतो, निघून ये बाबा, ज्या सिरियस आहे, आई सिरियस आहे, किंवा आपण वारले म्हणून सांगत नाही. मग शिवरायाने निरोप पाठवला होता, जेवायला बसला असाल तर हात धुण्यासाठी राजगडला या, असा निरोप पाठवल्यामुळे काय झालं, राजांनी तातडी राजगड गाठला. आता रोज राजे गडावर आहे. 4 दिवस राजे गडावर दिसत नाही. मावळेंमध्ये चर्चा झाली, राजा कुठे, राजा कुठे, ही चर्चा अफजल खान पर्यंत गेली. अफजल खानने शिवरायांच्या मावळ्यांना काही पत्र लिहिले. ही पत्र आपल्याकडे भरपूर उपलब्ध आहे. तुम्ही भोरला गेला तर जेदे वाड्यामध्ये पत्र लावलेलं आहे. काय पत्र आहे? शिवाजी राज, शिवाला मुका, अफजल खान गेला, वतन मिळेल. वतनाने त्याला खंडोजी खोपडे होते. तेवढ्यात बहेरजी नाईकाने राजांना राजगडला निरोप पाठवला, राज आम्ही जेवायला बसलोय. जेवता जेवता घासामध्ये खडा सापडला. तांदळात खडे भरपूर झाले. खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा? इथं काय लक्षात? जेवताना घासात खडा सापडला म्हणजे आमचा जवळचा माणूस गद्दार झाला. तांदळात खडे भरपूर झाले. बरीचशी माणसं अफजल खानच्या वाटेल निघाले. खंडोबाचा भंडारा कसा उधळायचा म्हणजे खंडोजी खोपडे फुटले. राजांनी तातडी राजगड सोडला. राजांनी राजगड सोडला आणि राजे प्रतापला आले. राजे प्रतापला येताना बोहरला आले. 12 मावळे हिडोसकोराची मिटिंग घेतली आणि राजे गडावर निघाले. पाहिलं तर एका झाडाखाली निवांत पोरगं झोपलंय. कुणाचं पोरगं काही करतं, काही करत नाही. खातं पितं झोपतं, बाकी काहीच करत नाही. ह्या स्वराज्या खायचं प्यायचं झोपायचं, पुढे त्याला आडवं करायचं, ते संभाजी कावजी होते. राजांनी गडावर आले. मावळ्यांनी सांगितलं, कुणी घाबरू नका, मी अफजल खानला शरण जाणार आहे. मी शरण गेलो, 2 तोफा वाजवी, मारलो गेलो, 3 तोफा वाजवी, खानास मारलं, 5 तोफा वाजवी. खान गडाच्या पायथ्याशी पोहोचला आणि गडावर धडाधड 5 तोफा झाल्या. 5 तोफा झाल्या. कापाकापी चालू झाली. कापाकापीचा आवाज खानापर्यंत पोहोचू नये म्हणून ते नगारे होते. आज आमच्या ह्या नवीन पिढीला जनरल नॉलेज प्रश्न येतील. जगात 10 लढाई आहे.
त्यातली 6 नंबरची लढाई जावळीची लढाई आहे. एका मावळ्याने एका लढाईत 600 लोक मारली. त्यांचं नाव आहे हंबीरराव मोहिते. गाव कराड शेजारी तळबीड. खंबीर तो हंबीर, गाव तळबीड. सोयराबाईंचे भाऊ. ती तलवार आता आपण भवानी मंदिर बघू. आणि जगातली 1 नंबर लढाई नेताजी पालकर प्रतापराव जरंगी लढाई आहे. आजपर्यंत नखांचा यूज दोघांनीच केला. माहितीये का कुणी केला? नवीन पिढी. नखांचा यूज माहितीये का? आम्हाला माहितीये. नवीन पिढीला माहितीये का? नाही नाही आम्हाला माहितीये. नरसिंह आम्हाला का माहितीये? गोष्ट ऐकली आहे, झोप लागत नव्हती. आजच्या नवीन पिढीला माहित नाही. मोबाईल आणि टीव्ही शिवाय झोप लागत नाही. मोबाईल घेतला संध्याकाळी गुड नाईटचा मेसेज गेलाच पाहिजे. सकाळी मोबाईल उठल्या उठल्या बघितला की गुड मॉर्निंगचा मेसेज गेला पाहिजे. बारकाईने बघा, मला जर फोन आला तर मी जय शिवराय म्हणतो. कधी मला रात्री 12 वाजता फोन करा, कुठल्याही मीटिंग मध्ये मी जय शिवराय म्हणतो. त्याचं कारण आहे, माझे काही मित्र मुस्लिम होते, आहेत सुद्धा. त्यांना मी फोन केला की ते म्हणायचे बिस्मिल्ला खुदा हाफिज. मी विचार केला, मी माझ्या राजाचं नाव का घेऊ नये? मी जेव्हा जय शिवराय म्हटलं की तुम्ही तिकडून जय शिवराय म्हणताय. आपण आपल्या राजांची हॅलो म्हटलं की आपण इंग्रजात गेलो. मग जगातल्या लढाईमध्ये प्रतापचं लढाई महत्वाची. आजपर्यंत नखांचा यूज दोघांनीच केला. पहिला नरसिंह, मग शिवराय. मी पहा, शिवरायांवरती जग 120 देश अभ्यास करतोय. मध्ये मध्ये पाकिस्तान, आजही पाकिस्तानमध्ये 100 मार्कांचा शिवरायांवर गनिमी काव्याचा पेपर आहे. मध्ये दुबईमध्ये तुम्ही दरवर्षी पाहता, दुबईमध्ये कोल्हापूरचा ग्रुप शिवजयंती बनवतं, भगवे झेंडे लावून दुबईमध्ये मिरवणूक काढतं. कोल्हापूरचा पाटील ग्रुप आहे. थायलंड, जपान, जर्मनी, टोकियो देश शिवराय शिकवतात. व्हिएतनाम या देशावरती अमेरिकेने 18 वर्ष हल्ला केला. काही ठिकाणी 11 म्हणते, काही ठिकाणी 18 म्हटलंय. तर 11 किंवा 18 तर हल्ला केला आणि अमेरिकेचा हल्ला त्यांनी परत पाठवला. शेवटी अमेरिका थकली. आपण जिंकता कसे? व्हिएतनामने सांगितलं, मी कधी खुदा पाहिला हल्ला पाहिला नाही. पाहिले ते महापुरुष पाहिले, त्यांचं नाव छत्रपती शिवराय पाहिले. त्यांचा इतिहास सांगून तुम्हाला हरवू शकलो. व्हिएतनामचे राष्ट्रीय तुमच्यासारख्या महिला होत्या, आपल्या हिंदुस्थानात आल्या. काय घेऊन गेल्या माहितीये? रायगड आणि प्रतावडीची माती. मातीसाठी लढू आपण. त्या तटबंदीला खिडक्या दिसतात, त्यांना नाव आहे जंग्या. जंग्या मला विचारलं, भाई जंग्याचा उपयोग काय असतो? आईचा ऑफिसर विचारतात, हे जंग्याचा उपयोग काय? तेव्हा सांगायचं, जुन्या घरांना खिडक्या असायच्या हवा पास होण्यासाठी. तटबंदीला खिडक्या आहेत की हवा तटबंदीवर अडकून तटबंदीची माती निसटून जाऊ नये किंवा चुनखडी निसटू नये किंवा मग तोप मारायला, बघायला, दोरी लावून उतरायला. त्यावेळेला तोपा पेटवायचे, त्यांना आग लावे म्हणायचे. आपल्या ग्रुपमध्ये नाही ना कोण, मी सोडलं तर आग लावे भांडण लावणार आहे. आग लावे म्हणजे काय? शत्रू चाल करून आला, शत्रूच्या गवताच्या गंजी जाळायची, अन्नधान्यांची गोदाम जाळायची, दारुळ्याची कोठार जाळायची. त्या आग लावे कामाचे होते. आता आमच्याकडे नाशिक मध्ये येवलेला वाढले ते बिना कामाचे. तर मित्रांनो, ही ती तोफ आहे जी मगाशी गाईडने सांगितल्याप्रमाणे 750 किलोची तोफ आहे. आणि हा जो दगड तुम्ही बघत आहे, या दगडामध्ये इथे मशाल अडकवली जायची. यासाठी या दगडाचा वापर केला जायचा. आणि ह्या साईडला प्रशस्त अशा 2 देवड्या आपल्याला दिसत आहेत. त्या साईडला दिवाबत्ती ठेवण्यासाठी खिडक्यासुद्धा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे हा दरवाजा तुम्ही त्या काळचा, म्हणजे जवळजवळ ह्या दरवाजाला आता 400 वर्ष झालेली आणि तो दरवाजा अजूनही जसं तसा आपल्याला इथे पाहायला भेटत आहे. या साईडला बघू शकता. आणि पण इथून जाऊया, ते म्हणजे आपली मंडळी त्या साईडला गेलेत. तर चला आता त्यांच्या तिकडे जाऊया आणि ते गाईड करू. आता याच्या पुढची आपण माहिती बघूया. बहादूरगडाकडून नेलं आणि संभाजी राजांना तुळापुरात शिक्षा दिली गेली. पांडुरंग बलकवड्यांवर मी गेलो होतो. पुढच्या वर्षी आम्ही पांडुरंग बलकवडे आम्ही परत एकदा संगमेश्वर जिथे संभाजीराजांनी नेलं होतं तिकडे आम्ही परत जाणार आहे, चालत जाणार आहे. तुमच्यामध्ये कोण येणार इच्छुक असेल तर आधी 1 महिनापूर्वी नाव नोंदवा. तुम्हाला फक्त तुमचाच खर्च करायचा, आम्ही फक्त चालत राहणार आहोत. आमचा खर्च तुम्हाला करायचा नाही. पांडुरंग बलकवडे माझ्याबरोबर त्यावेळेला जवळपास 36-40 एक मुली आहेत. त्यानंतर आमच्याबरोबर 150 लोक आहेत. संभाजीराजांनी जसं नेलं त्या रूटने आम्ही परत जाणार आहोत, कारण तो रूट परत एकदा आम्हाला चेक करायचं आहे. कारण तिथे जाताना संभाजीराजांनी 13 दिवसात नेलं होतं, आम्हाला जवळपास 28 ते 30 दिवस लागणार. त्यामुळे
तसंच तयारीत येणार असाल तर धर्मवीर संभाजींना पकडलं, डोळे काढले, जीभ कापल्या, अंगात चमडी काढली, 40 दिवस अत्याचार केले, छळ केला आणि धर्मासाठी प्राण द्या धर्मवीर झाला. ह्या साईडला राजमार्ग आहे, राजे गडावर यायचे, आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा. ज्याच्यावेळी राजे गडावर यायचे त्या पायी वाटेने जायचे. 30 नोव्हेंबर 1957 1957 पंडित नेहरूंना इथे आणलं हा शब्द वापरला का नेहरूंनी जे पुस्तक लिहिलंय त्याच्यामध्ये राजांना लुटारू बंडखोर म्हटलंय. डिस्कोरेट इंडिया पुस्तक जाऊ द्या, तुमच्या आमच्या लहानपणी एक टीव्हीला सिरियल चालू होती बघा, भारत एक खोज. त्यामध्ये आर्य दाखवले, पांडव दाखवले, डच दाखवले, इंग्रज दाखवले, पण शिव इतिहास दाखवलाय का? ज्या टिपू सुलतान 10 लाख मराठे बाटवले ते टिपू सुलतान दाखवला, पण माझ्या राजाचा इतिहास दाखवला नाही. मग नेहरूंना माफी मग आणलं. आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण गडाचं काम चालू केलं. गोळ, चुना, तुरटी, उडीद डाळ, चुन्याच्या घाणीत काम चालू आहे. तिकडे पूर्ण काम चालू होणार आहे. या कंपनीने घेतले. या कंपनीचे भारतामध्ये जवळपास 300 कामं चालू आहेत आणि मोठे दिल्ली बसून सगळी कामं चालू आहेत. अल्कोरायझी डिपार्टमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट काम करत आहे आणि हे आपण कित्येक वर्ष आंदोलन केल्यानंतर आता आपल्याला फायदा मिळाला. ठीक आहे, कुणी त्याचे नारळ फोडू, पण आपण त्यासाठी उपोषण केली आणि आपल्या गडांचं काम चालू झालं. त्या साईडला राजमार्ग आहे, त्या साईडला एक चोरवाट सापडले. अशा आपल्या गडाला 7 चोरवाट आहेत. 7 आपण ओपन करतोय. या चोरवाटातून बाहेर निघाला, गडाच्या पायथ्याशी गेला. त्या चोरवाटा कधी बनवल्या? हिरकणीचा किस्सा घडल्यानंतर. आधी चोरवाट असती तर राजे पन्हाळ्यातून चोरवाटे निघाले असते. आधी चोरवाट असती तर हिरकणी चोरवाट्यानेच रायगड उतरून गेली असती. मग हिरकणीचा किस्सा घडला असता का? मी मगाशी तुम्हाला हिरकणी हा किताब दिला. का दिला माहितीये? कारण आपल्या सगळ्यांच्या लहानपणी आपल्या एक टीव्हीला आपल्या लहानपणी गोष्ट शिकवायची शाळेमध्ये, हिरकणी नावाच्या गवळणीची. हिरकणी नावाची गवळण खाली रायगडवाडीत राहायची. रोज रायगड बघायची इच्छा होती. एके दिवशी कोजागिरी दिवशी तिला रायगडवरतून म्हणजे रायगडवरून दवंडी आली. ती रायगडवरती दूध न्यायचे. ती दूध गडाव घेऊन गेली आणि मग ती रायगडवर अडकून राहिली. घरी लहान बाळ होतं, त्या बाळासाठी गड उतरली आणि मग राजाने तिला हिरकणी नावाचा बुरुज दिला. आई असावी ते हिरकणी सारखी. मी तुम्हाला हिरकणी किताब का दिला? आज हिरकणी नावाचा बुरुज रायगडवर आहे. तुम्ही देशाची सेवा करा. तुमच्या नावाचा बुरुज परत महाराष्ट्रात बनवू. आई वडिलांची सेवा करून देशासाठी बुरुज बनवू म्हणून हिरकणी किताब म्हणला. आपण मॅडम म्हणत नाही, आपण हिरकणी म्हणतो. जरा जोश आला पाहिजे. आता आपण त्या कोपऱ्यावर जाऊ, जावळी खोरायची माहिती घेऊ. येताना तिथे चोरवाट बघू. पहिल्या वरती जाऊन येऊ. चला, ऊन व्हायच्या आत चोर बघू. रायगडच्या काळ नदीपर्यंत आणि कोकणातल्या खेड पासून पुण्या बसल्या बोहोर पर्यंत जावळीचं खोर. जावळी तुमची जावळी, आमची जावळी, जिजाऊंची जावळी, शिवबांची जावळी, गद्दार मोऱ्यांची. सगळे मोरे गद्दार नव्हते. जगतगुरु संत तुकाराम महाराजांचं मूळ गाव जावळी आणि आडनाव मोरे होता. जावळी घेतली शिवरायांनी, बांधल जवळ केले. निस्तीच्या घाटावरती, जावळीचा वरती डोंगर दिसतोय ना, तो तिथे धार आहे, त्याला निस्तीचा घाट म्हणतात. निस्तीच्या घाटातून हाशमगडावर हल्ला केला. चंद्रराव मोरेची पळताभुई झाली. जावळी ताब्यात आली. 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला आणि याला 5 नावं दिलेत. तुम्हा आम्हाला 5 नावं आहेत. नवीन पिढी माहितीये का 5 नावं केव्हा देतात? आम्हाला माहितीये बारशाला. मी नवीन पिढीला विचारत असतो, यांना माहित नाही हो. हे बड्डेला जातात. आपण बारशाला गेलो, घुगऱ्या खोबरं खाल्लं. आजची पिढी बड्डेला काय खाते? केक खाते. तुम्हीच मला सांगा, आज बसून तुम्ही सगळ्या जिजाऊंच्या लेकी झालात, सगळे मावळे झालात. आपल्याकडे देवाबशी दिवा लावतात का विजवतात? घरामध्ये शुभ कामाला दिवा लावतात का विजवतात? आपल्यात हिंदू धर्मात 18 पगड 12 बोलतदार आहेत. आपल्यात दिवा कधी विजवतात माहितीये? माणूस मेला की मयत उचलायच्या दिवा विजवायचा, पंथी पलटी करायची आणि मयत घराच्या बाहेर काढायचं. ही आजची पिढी काय करते? ज्या दिवशी बर्थडे त्या दिवशी मोठा केक आणते. केकवर स्वतःचं नाव, फोटो लावते, मध्ये कॅन्डल लावते आणि स्वतःचा दिवा स्वतः विजवते. आई वडील म्हणतात, माझी मुलगी, माझा मुलगा घराण्याचा दिवा लावाय जन्माला आलेत. त्या जन्मा दिवशी ज्यांनी दिवा फुकला तर हे पुढे दिवे काय लावणार? म्हणून आज बसणं कधी दिवा विजवायचा नाही. बरं, दिवा विजवून झाला की त्या केकवर आपलं नाव असतं. मग त्याला काय करतो आपण? आणि लोकांना वाटतो. आपले तुकडे करा आणि लोकांना वाटतो. हे चांगलं आहे का? त्यापेक्षा एखाद्या मंदिरात जा. मुलींनी मला सांगा, तुमच्या भावानी दारू पिली चालेल का?
खरं सांगा, चालेल? उद्या होणाऱ्या मिस्टरांनी दारू पिली चालेल का? माझी पिढी काय करते, बड्डे दिवशी ढाब्यावर जाते, मोठ्या मोठ्या बाटल्या फोडते आणि पीत बसते. म्हणजे यापेक्षा बड्डेचा केकच नको ना. आमच्या लहानपणी बड्डे हा प्रकार नव्हता, होता पण बड्डेचा केक कधी विजवला नाही, कधी स्वतःला कापलं नाही. त्यापेक्षा एकदा मंदिरात जा. आज बसून तुम्ही जर खऱ्या अर्थाने जिजाऊंच्या लेकी असाल तर घरी बड्डेचा केक आणायचा नाही. पहिलं नाव प्रतापगड, डोहरप्या डोंगर, बोहरप्या डोंगर, रानअडवा गवंड आणि जावळीचा किल्ला. किल्ला 1, नाव 5. लोक राजा राज पहिलाच किल्ला बांधला आणि 5 नावं दिली. बाकीच्या किल्ल्यांनी काय केलंय, राजे म्हणले देऊन टाका सगळ्याच किल्ल्यावर 4-5 नावं. मावळे म्हणले कशासाठी, राजे म्हणले कळेल पुढे. तेव्हा अफजल खान वध झाला. किल्ला बांधल्यावर 2 वर्षांनी अफजल खान वधानंतर शाहिस्ते खान आला. शाहिस्ते खान तर मिर्झाराय जयसिंग आला. तह केला. तहा 23 किल्ले मागितले. शिवराय म्हणले पडदिशीन देऊन टाकले. दिले होते 8, दाखवले 23. एकाच किल्ल्यावर 5 नाव आहेत. गंमत. तुम्हा आम्हाला जी 5 नावं दिलीत ना, ही कधी उपयोग येतात? बारशात दिलेली लग्न जुळवताना. पहिल्या नाव लग्न जुळलं नाही तर नवरस नाव म्हणून ती 5 नावं असतात. सगळ्या संस्कृती आहे. समोर मधुमकरंदगड, व्ही टाईप उत्तेश्वर डोंगर, तिथेच खालच्या साईडला चालू मुख्यमंत्र्याचं गाव आहे. व्ही टाईप उत्तेश्वर डोंगर, वासोटा, सातारा सज्जनगड, अजिंक्यतारा, चंदनगड, वंदनगड, मध्ये ते खाली हशोमगड, त्यानंतर रोहिणेश्वर, राजगड, तोरणा, शिवतीर्थ रायगड, कोंडवीचा किल्ला, सुमारगड, रसाळगड, महिपतगड, मकरंदगड. मध्ये आपला कांगोरी आला, चंदरगड आला. म्हणजे गडाच्या बाजूनी 14 किल्ले. मधोमध प्रतापगड आहे. वेढा देता येत नाही. महाबळेश्वरला गेला आपण काय बघतो, तो धार आले बघा, ऊन दिसते धारेवर, तो ऑर्थरसिक पॉइंट बघतो. त्यानंतर ह्या कोपऱ्यावर एल्फिस्टन पॉइंट बघतो, लॉर्विक पॉइंट, विल्सन पॉइंट, मुंबई पॉइंट. लोकांनी ते गाईड घ्या म्हटलं की सर म्हणतात नको गाईड, आम्हाला महाबळेश्वरला गाईड द्या. का ते इंग्रजने उड्या टाकले पॉइंट बघायला. तर काय म्हणतात मुंबई पॉइंट. आता मुंबई पॉइंट आपल्या इथून मुंबई महाबळेश्वर दिसत नाही, तर इंग्रजांच्या बापाला मुंबई दिसली होती. त्यांनी उड्या टाकले पॉइंट आहेत. आपण ट्राय करायचे नाही. जाताना आपल्याला खाली अप्पांकडे जायचे शिवकालीन खेडेगाव बघायला. या ज्या वेळेला आम्ही पालघरचा ग्रुप मागच्या वेळेला आले होते ना गडाचं काम करायला, महिनाभर जवळपास त्यांनी काम केलं. हे बघा इथून दरडी कोसळल्या होत्या, हे सगळे घेऊन वाहून गेलेले. या गडाचं बघा, गडाच्या इथून समोर अख्खे डोंगर वाहून गेले, रस्ते वाहून गेले, 4ही साईडून रस्ते वाहून गेले होते. 2021ला आपल्याकडे खूप दरडी कोसळे बघा समोर दिसत ना. आता गवत उगवलंय. म्हणजे सगळे डोंगर, रस्ते नव्हते, लाईट नव्हती. म्हणून आपले पालघरची पोरं आमची सगळी, आम्ही त्यांना शिलेदार मावळे म्हणतो, सगळे गाडा आम्हाला महाबळेश्वरातून चालत आलेत आणि इथून आम्हाला मदती केलेत. आता हा सह्याद्रीचा रांगा आणि सह्याद्रीचे पर्वत आहेत. चला वरच्या लाईटच्या खांबापाशी. पिण्याच्या पाण्याचा तलाव आहे. तुमच्यापैकी सिंधुदुर्ग पाहिलाय तर सिंधुदुर्गावरती साखर पाणी आहे तलावात, विहीर, साखर विहीर. शिवतीर्थ रायगड पाहिलात आपण, रायगडचे धारकरी सगळे आहोत. तर रायगड हे आपलं मंदिर आहे म्हणून रायगडला गेलो की आपण गंगासागर हत्ती तलाव पाहतो, 42 टाके. तसं इथे या गडाला 4 तलाव 2 विहिरी आहेत. 4 तलाव पैकी हे मेन तलाव आहे. पाणी जिरवा, पाणी अडवा, शिवकालीन योजना आहे. शिवरायांच्या किल्ल्यात वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट, डोंगरी, आर्यकालीन, पांडवकालीन, मोगलकालीन आणि शिवकालीन. शिवरायांचे किल्ले बांधले कोणी, त्यांचं नाव काय? त्यांचं नाव आहे हिरोजी इंदुलकर, अर्जोजी यादव. शिवराज्याविषयी प्रत्येकाला विचारलं, हे राज्य तुमचं आहे, तुमच्यामुळे घडलंय, काय पाहिजे ते मागा. 2-4 किल्ले घ्या, 2-4 डोंगर घ्या, 2-4 गावं घ्या. काका म्हणले गड नको, गाव नको, पैसे नको, इच्छा असेल तर एक द्या. जेव्हा तुम्ही रायगडवर याल, पहिल्या पायरीवर पाय द्याल, पायाची धूळ ज्या दगडावर असेल हीच माझ्या मस्तकी असेल. सेवेशी ठाई तत्पर्य हिरोजी इंदुलकर. म्हणून आपल्याकडे 4 पायऱ्या महत्वाच्या जगात. पहिली पायरी नामदेवाची पंढरपूरमध्ये. आपण विठ्ठलाच्या दर्शना गेलो की नामदेव पायरी दर्शन घेतो. 2.5 पायरी जेजुरीला. म्हणून आपल्याकडे बा जेजुरीला गेलेत नवीन लग्न करून की 5 पायऱ्या ते बायकोला उचलून यायला लागतं. 2.5 पायरी जेजुरीला आणि अर्धी पायरी रायगडचे. सेवेशी ठाई तत्पर्य हिरोजी इंदुलकर. म्हणून माझ्या नवीन पिढीला मी सांगत असतो, आईबाबांची सेवा करा, देशाची सेवा करा आणि आपली 5वी पायरी तुम्ही बना. 4 महत्वाचे आहेत, 5वी आपण बनू.
भवानी मंदिरापर्यंत आपण आलोत. 250 पायऱ्या, 200च बाकी आहेत. सोपा किल्ला आहे. चला. माझं नाव आनंद उतेकर. इथून आता आपल्याला अफजल खान थडग दिसतंय. जिथे आपली बस उभी आहे ना, आपली बस उभी आहे बघा खालच्या कोपऱ्यावर. या पुढे या. हे बघा आता समोर लाईटची डीपी दिसते का? डीपी शेजारी लाल खणलेलं दिसतंय का नाही? ते आता खणलेलं आहे. समोर बघा खाली लाईट डीपी. त्या खालच्या साईडला 2 चौथारे दिसतात बघा. काळे पांढऱ्या त्याच्यावर काळा कट्टा दिसतोय. तिथे अफजल खान भेटीची जागा आहे. आपल्या बसनं चांगलं दिसेल. मी बसशी गेलात ना, बसच्या समोर बस आहे आपली, त्या समोर दिसतं. तिथून आणखी जवळ दिसेल. मगाशी आपण न्यारी करताना दाखवलं बघा काही ना, ते अफजल खान थडग. तिथे अफजल खान थडग आहे. त्याच्या मागे कोयना नदी आहे. कोयनेच्या काठावर, जावळीच्या ओठावर, पार गावाच्या टोकावर युद्ध झालं. ती युद्धभूमी आहे. तिथेच अफजल शिवरायांनी बांधला ब्रिज आहे. युद्ध तिथे झालं. अफजल खान भेट इथे झाली. अफजल खान पासून अफजल खानची माणसं ही 10 अंगरक्षक खालच्या माळावर होते. जवळ 400 हसम बंदूकधारी ते बोचगोळीच्या घाटावर होते. त्या गोटणीचा माळ म्हणतात तिथे होते. आता हा सगळा जावळीचं खोर आहे. आपण वरून येताना फोटो घेऊ. आता काय झालंय, चेहऱ्यावरती ऊन आहे, म्हणजे मोबाईलवरती ऊन आलंय, फोटो क्लिअर येणार नाही. आणि मग येताना परत क्लिअर फोटो येईल ना. चल अजून दुकान उघडलं नाही दादा. ₹10 चपला बाहेर काढत असते. जिथल्या मातीचा विचार केला तरी पवित्र भूमीतली पवित्र मातीत बसलो आपण. हीच माती कपड्याला लावली. याच गडाची माती आणि रायगडची माती व्हिएतनाम घेऊन गेलो. जिथे तुम्ही बसलात ते आदिशक्ती आदिमाई तुळजा भवानी जगतजननी तुळजा भवानीचं मंदिर पोहोचलो आपण. दर्शन घेत असताना आपण देवीची मूर्ती पाहणार आहात. शाळीग्रामची मूर्ती आहे. शाळीग्राम मूर्ती आणली कुठून, दगड आणला कुठून? महाराष्ट्रातला नाही, नेपाळचा आहे. नेपाळला गंडकी नावाची नदी आहे, तिथून हा शाळीग्राम दगड आणला. दगड आणणाऱ्यांचं नाव आहे बंबाजी नाईक पानसरे. पानसरांनी मूर्ती राजगडला घडवली. 1661 ला स्थापना केली. आज आपण 2 शिळे आणलेत. कुठे आणलेत माहितीये? अयोध्येला. प्रभू राम शिळा उचलले, क्रेनने ठेवले ट्रकवर. मग 350 वर्षापूर्वी ट्रक क्रेन काही नव्हतं. कसे 3 शिळे आणले असतील? प्रतापची भवानी, नेपाळची भवानी, तुळजा भवानी. या भवानी मातेच्या मूर्त्या दगड नेपाळचा आहे. बघा शाळीग्राम म्हणजे सोनार बांधवाकडे सोनं घेऊन गेलो की घासून बघतो. आपल्याकडे बघा लिंगायत समाज असतो, त्याच्या गळ्यामध्ये चांदीचं लिंग असतं. मग त्यामध्ये काही लिंगायत वाणी असतात, काही जंगम असतात. जंगम लग्न लावतात ना. एक जन्माची क्रिया, ब्राह्मणाची क्रिया आणि कुंभाराची क्रिया, 3 क्रिया असतात. लिंगायत देवीची मूर्ती शाळीग्राम दगडाची नेपाळचे. देवीच्या समोर तुम्हाला एक शिवलिंग दिसेल, जे शिवलिंग शिवरायांच्या पूजेमध्ये असायचं. शिवरायांचा मृत्यू 1680 रायगडला झाला. 2 तलवारी 1 शिवलिंग आणलं. काही लोक म्हणतात देवीनी तलवार दिली. माझा त्याला दादा विरोध आहे. मला विरोध आहे, कारण मुळात देवीनी तलवार दिली नाही. राजाने अफजल खान वध कुठल्या शस्त्राने केला तर वाघ नका आधी पिचवा खुपसला आणि मग वाघ नकाने पोट फाडलं. म्हणजे अफजल खान वधाच्या वेळेस शिवरायांनी वाघ नक वापरले. शिवरायांनी तलवार काढली, गोपीनाथ पंताकडे दिली. कारण खानाच्या तलवारीचं वजन 43 किलो होतं, शिवभांच्या 2.25 किलो. म्हणजे तलवार युद्ध होऊ शकत नव्हतं. मग राजांच्या भैरजी नायकाने अफजल खानच्या फौजेत भासावलंय. कडावीज कडडली, आवाज झाला, शिवबा तुझ्या तलवारीत प्रवेश केला. हे भासवलंय. त्याचे पुरावे कुठंही नाही. पण देवीने शिवरायांना तलवार दिली नाही. तुम्ही रामायण पाहिलंय टीव्हीला? महाभारत पाहिलंय? मग महाभारतामध्ये राम बाण मारतात ना.
हो म्हणतायत. रामायण मध्ये राम आहेत, महाभारतात कुठे? रामायण मध्ये प्रभू राम बाण मारतात, एक बाण मारल्यावर अनेक बाण होतात. महाभारतात अर्जुन बाण मारतात, एक मारल्यावर अनेक होतात. मग राजांना देवीने तलवार दिली असती तर राजांनी गाडावूनच मारली असती ना. कशाला लढाई खेळायला लागतं? आज माझ्या ह्या जिजाऊच्या लेकीने आई भवानीकडे प्रार्थना केली असती मंदिरात, मी तुझी लेक आहे, महाराष्ट्रात जन्माला आले, भाग्य आहे माझं, मी जिजाऊची लेक झाले आज बसून. मी रोज पाहते ह्या गावात, त्या तालुक्यात, त्या जिल्ह्यात, त्या शहरात माझ्या माता भगिनीवर अत्याचार करणारे परत उदय भानू राठोड जन्माला येत आहेत, परत रांजाचे पाटील येत आहेत. तू मला तलवार दे, मी माझ्या गावात मारते, आपोआप जाऊ दे. कारण मुळात तलवार दिली नाही, अफवा होती. राजा म्हणलं अनेक तलवार आहे. कोकणामध्ये गेला, सिंधुदुर्ग किल्ला पहा. कोकणामध्ये गेला तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर राजांच्या हाताने ठसे, पाय चढशे तलवार आहे. दुसरी तलवार गुजरातमध्ये बडोद्यामध्ये गायकवाड संस्थान, सयाजीराव गायकवाड म्युझियम मध्ये. तिसरी तलवार तंजावरच्या गादीकडे, चौथी तलवार कोल्हापूरच्या गादीकडे, पाचवी तलवार तिरुपती तिरुमल्लम, सहावी तलवार मिर्झा राजांकडे, सातवी तलवार श्रीमंत हिरोपती उदयनराजे भोसले. माझे दैवत आहेत, मी त्यांना माझे दैवत आहे, त्यांच्याकडे भवानी तलवार आहे. ह्या तलवारी मी हातात घेऊन पाहिले, एवढ्या शिवरायांच्या तलवारी मी हातात घेऊन पाहिल्यात. फक्त पाहू शकलो नाही ती इंग्लंडची तलवार. इंग्लंडला 172 हिरे मानक मूर्ती लावली तलवार आहे. तुम्ही सांगा 172 या तलवार लढाई होऊ शकत नाही. कारण आपण जर भांडण करायला झालो, लढाईवर गेलो तर सोन्याची मूठ घेऊन जाणार आहे का? इंग्लंडला तलवार आहे, तिला 172 हिरे मानक मूर्ती आहेत, नख सोन्याचं आहे. आता बघा तलवारी लढाई खेळताना मागच्या पोटात मारायचं, नख असतं लढाई खेळताना मागच्या पोटात मारायचं, किंवा काहीच्या ढाल तोडण्यासाठी ते नख उपयोगी येतो. मग जे नख सोन्याचं असेल तर लढाई होणार आहे का? ती तलवार राजांच्या राज्याभिषेकच्या वेळेला बनवली होती खास, ती इंग्लंडला आहे. आणि भवानी तलवार रायगड जिल्ह्यामध्ये महाड शेजारी माणगाव आहे. माणगाव शेजारी गोवेल गाव आहे. तुम्हाला जाताना गोवेल लागेल, माणगाव लागेल, माणगाव शेजारी गोवेल लागेल. त्या गोवेल या गावात 300 सोन्याच्या होऊन देऊन विकत घेतली होती माल सावंतांकडून. ती भवानी तलवार आहे. राजांच्या 42 तलवार आहेत, त्यामध्ये एक सोन्याची. राजांना 7 घोडे होते, आपल्या कृष्णास फक्त माहिती आहे. राजांचे 7 घोडे, 42 तलवारी, 360 किल्ले, 69 जलदुर्ग आहेत. आता आपल्याला जलदुर्ग किती माहिती जास्ती? तुम्हाला 4 ते 3, 2 ते 4 माहिती असतील. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जयगड आणि मुरुड जंजिरा. आपल्यात कधी नसता तर आपण मुरुडचं नाव घेतो, मुरुड कधीच आपल्याकडे आला नाही. असे राजांचे 69 जलदुर्ग आहेत. मग राजांच्या तलवारी अनेक आहेत. आतमध्ये जी तलवार पाहणार आहोत आपण, ती स्वराज्याच्या 4थ्या सेनापतींचे. पहिले सेनापती मानकोजी 10 तोंडे, दुसरे सेनापती नेताजी पालकर, तिसरे सेनापती प्रतापराव गुजर, वेढात वीर दौडले साथ, आणि चौथे सेनापती हंबेराव मोहिते, गाव कराड शेजारी तळबीड, खंबीर तोंबीर, गाव तळबीड. त्यांची तलवार मंदिरात आहे, तिला 6 स्टार आहे. 100 माणसं मारली 1 स्टार, असे 6 स्टार. सकाळी आपण आल्या गाडावाला असताना कोणच पर्यटक नव्हतं, डायरेक्ट गाभाऱ्यात जाता आला असतं, तलवार हातात मिळाली असती. अभिषेक चालू होता, अभिषेक झाला की आतला प्रवेश बंद. आल्याला आपण गाभाऱ्यात गेलो असतो का नाही, तर गाभाऱ्यात जा. पण नेक्स्ट टाइम तुम्ही खास अभिषेकाला या, मुक्कामी यावर गव्हर्नमेंटचं रेस्ट हाऊस आहे, आपलं घर सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही नेक्स्ट टाइम आपण देवीला बसून अभिषेक घालू. तर हंबेराव मोहितेंची तलवार आहे. तुमच्यापैकी सगळ्यांनी शिवतीर्थ रायगड पाहिलाय, रायगडला जगदीश्वराचं मंदिर पाहिलंय, मस्जिदीसारखं आहे. ही डिझाईन बघा कशी दिसते, ईदगार सारखी. जेव्हा राजे आग्र्याला गेले होते, गोलकोंड्याला गेले होते, तेव्हा औरंगजेबच्या वाढदिवसाला, तेव्हा राजाने तिथं पाहिलं की मंदिराने ही डिझाईन दिसते. भैरजी नायकांनी सांगितलं, राजा ही डिझाईन काय आहे की याला म्हणतात ईदगार. ईदगार बनवलं की तिथे नमाज पाडतात, आणि नमाज पाडण्याच्या ठिकाणी ते कधी मुस्लिम तोडू शकत नाही. नमाज जागा आहे ना अशी ईदगार, तिकडे बघून नमाज पाडतात. हा दरवाजा लावला का लोखंडी की बघा तुम्हाला दर्गेसारखं दिसेल, म्हणजे ते तोडू शकतात का? मग पाडलंच तर पाड, तुझं पाड, माझं शाबूत राहू दे. गणी मी कावा, दरवाजे छोटे बनवले का? आज जाताना पहिला माझ्या देवापाशी वाकून जा आणि मग आज जा. मग दरवाजे आपल्या मंदिरांचे छोटे. ही बघा, ही पहार आहे. दिवस मावळे काम करताना वापरायचे, हिला पहार म्हणायचे. अशी पहार खान वाकवायचा. इकडे उकळीची तोफ आहे, इकडे मध्ये बांगडी तोफ, ही बांगडी तोफ, कलाल बांगडी मुरुड जंजिऱ्यावर. आता मंदिराच्या वरचा कळस बघा, वरचा टॉप आहे ना, तो 51 किलो सोन्याचा 4 फुटाचा टॉप आहे. 6 जून 1674 शिवरायांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा देवी चरणी शिवरायांनी 1.25 मन सोन्याचा कळस देवीला दिला. अब सोनं छत्र आपण म्हणतो सगळे. तुम्हाला आजपर्यंत माहितीये रायगडचं शिवरायांचं सिंहासन कोण घेऊन गेलं?
नेलं कुणी नेलंच नाही, आपल्याकडेच आहे. कसं काय? शिवरायांचा मृत्यूनंतर धर्मवीर संभाजीराजांनी राज्यगादी चालवली. संभाजीराजांनंतर येसुबाईंनी राज्यगादी चालवली. येसुबाईंच्या काळात येसुबाईंनी रायगड उतारल्या कारण मोगलांच्या ताब्यात दिला. तेव्हा दोन रांजण आणि 2 पेठारे, 2 रांजण आणि 2 पेठारेच धन दिलं. राजधानीच्या किल्ल्यावर फक्त 2 पेठारेच धन सापडते, 2 रांजणच, काहीच नाही सापडत. सिंहासन सापडत नाही कारण ते सगळं रायगडवरती मातीत ठेवलं आणि वर्ण माती टाकून घेतली. आणि नंतर इंग्रज, त्यानंतर परत धनाजी संतांनी रायगड स्वराज्यात घेतला ना, तेव्हा आपल्याकडे सिंहासन नोंद नाही. मग धनाजी संतांनी जर पण मोगलांकडे गेला, मग इंग्रज आले, रायगडवर मारा केला. तेव्हा आपण अफवा केली इंग्रज घेऊन गेले म्हणून शोधायची गरज नाही. जसे आपण अफवा केली ना भवानी तलवार इंग्रज घेऊन गेले, पण ती भवानी तलवार सातारलाच आहे. सोन्याची तलवार इंग्रज नेले. मग राजांचं तसं हे 1.25 मन सोन्याचा कळस आहे. आपण इतिहासात शोधतो 1.25 मन सोन्याचं छत्र कुठे असतं? डोक्यावर. कळस कुठे असतो? डोक्यावर आहे. घुबट तांब्याचं आहे. आता आपण स्वाक्स काढा, भवानी मातीची आपल्याला पूजा करायची, पूजा करू आणि मग वरती 200 पायऱ्या जाऊ. अजून भरपूर माहिती घ्यायची. आत्ताशी थोडीशी झाली, 1%. मित्रांनो, आता आपण गाईडकडून थोडीशी माहिती घेतलेलीच आहे मंदिराची. तर आता मंदिराचा आजूबाजूचा प्रदेश आपण पाहून घ्या. हे मंदिराची बॅक साईड आहे आणि असा संपूर्ण मंदिराचा प्रदेश. या साईडला येते भवानी मातेचं मंदिर आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हा इथे जो वरती दिसत आहे ना, तो सोन्याचा कळस आहे. त्याचप्रमाणे ह्यावरती तुम्ही बघू शकता कशा प्रकारे नक्षीकाम केलेलं आहे मंदिरावरती. आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया, चला. त्यातपूर्वी इथे आपल्याला गोमुख दिसत आहे. आतमध्ये जो देवीवरती अभिषेक केला जातो त्याचं सर्व पाणी इथे जमा होतं आहे. अशा प्रकारे गोमुखीची रचना आहे. ते मंदिर आहे. इथून गेटमधून आतमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला काही शिवकालीन जुन्या वस्तू बघायला भेटत आहे. त्या साईडला तुम्ही बघू शकता ही कढई आहे मोठी. त्याचप्रमाणे इकडे एक छोटी कढई आहे. इकडे तोफ आहे जिचा अर्धा भाग तुटलेला आहे. या साईडला एक तोफ आहे आणि हा तोफेचा आय थिंक माझ्या मते खालचा भाग आहे. हे तुळशी वृंदावनासारखं वाटतं. हे जातं हे काय आहे काय समजत नाही आणि हे पण काय आहे ते समजत नाही. तुम्हाला जर ह्याबद्दल काय माहिती असेल तर नक्की सांगा. पण हे जातं आहे तुळशी वृंदावन आणि तोफेचा भाग आहे. तोफ आहे, 2 कढाई आहे, एक मोठी आणि एक छोटी. तसंच त्या साईडला एक रांजणसुद्धा आपल्याला बघायला भेटते. पूर्वीचं रांजण कशा प्रकारे असतं तर ते हे तिथले जर रांजण आहे. तर चला आता इथून आपण बाहेर जाऊया, पुढे जाऊ. आता पुढची माहिती आपण गाईड करून घेऊ. त्याचप्रमाणे इथे या साईडला असा नकाशा दिलेला आहे जी अफजल खानाची छावणी कशा प्रकारे बसवली होती त्याबद्दलची संपूर्ण माहिती नकाशावरती तुम्हाला दिसेल. एकदा नकाशा बघून घ्या आणि मित्रांनो दिसत नसेल तर व्हिडिओ पॉज करून बघा, म्हणजे तुमच्या प्रत्यक्ष लक्षात येईल की नक्की या नकाशामध्ये काय लिहिलं आहे. स्वतःच्या 64 बायकांची कत्तल केली होती.
ही 60 बायकांची थळगेत पहिलं अफजल खानचं असं होतं. इकडे बघा, अफजल खान येताना स्वतःच्या 64 बायकांची कत्तल केली होती ना, त्यातल्या ह्या 60 बायकांची थळगे विजापूर गाणगापूर रोडला अफजलपूर गावामध्ये. मग 64 पैकी 60 का 3 माहेरी गेल्या, मारल्या 1 महालामध्ये. आहे ना ते पुरावा. आणि बघा, कमरेवर हात आणि आशीर्वाद देताना मारुती, त्याला वीर मारुती म्हणतात. इथून वरती बाले किल्ला, सेकंड किल्ला चालू झाला. त्याचंही गडाचं काम चालू होणार. ही झाडं झुडपं सगळी निघणार आहेत. पहिला टप्पा आपण खालचा घेतलाय, तो पडत आलाय म्हणून. मग इथून वरती बाले किल्ला पाहत असताना तटबंदीच्या दगडी बघा कशा मोठ्या मोठ्या आहेत. वरती जायचंय आपल्याला, जिथे शिवरायांचा दरबार आहे त्या दरबारात जायचंय. तिथली तुम्हाला मगाशी माती घ्यायची होती कुणाला, तर तिथली घ्यायची. मग महादेवाचं मंदिर नंतर दर्शन करायचं, आत्ता करायचं नाही. मारुतीचं आत्ता करू, कारण महादेवाला प्रदक्षिणा मारत नाही. शिवरायगड उतरून दर्शन करायचे, त्याला आपण पाठबळ म्हणतो. आपण जाताना दर्शन करू. तोवर गेला डाव्या हाताला ओळखा. मंडळी, आता आपण बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करत आहोत. त्या साईडला तुम्ही बघू शकता 2 भक्कम असे बुरुज आहेत या साईडला. आणि गडावरील सर्वात उंच जागा म्हणजे बाले किल्ला. तर त्या बाले किल्ल्यामध्ये आपण प्रवेश करत आहोत. दरवाजे आहे या साईडला. जास्त असं देवडीसारखं वाटतं, पण हे सध्या आता बांधल्यासारखं वाटतंय. या साईडला सुद्धा शिवाजी महाराजांचा राजदरबार भरायचा त्या ठिकाणी. आणि तिथे जाऊन आता आपण त्या राजदरबाराची माहिती घेतली. कारण तुम्ही शिवरायांच्या दरबारात बसला. मी मुद्दाम बसवतो, लागल्या कपड्याला मातीचा विचार करतच नाही. लोकांना म्हणतो तुम्ही बसा इथे, मी बसतो. कारण हा दरबार आहे. या दरबारावर शिवरायांनी खंडोजी खोपडे नावाच्या कत्ताला शिक्षा दिली. ज्यावेळेला अफजल खान निघाला, आदिलशहाच्या शिक्क्याचे अफजल खानकडे गेला तर वतन मिळेल. वतनाडी फुटलेला खंडोजी खोपडे होता. ही शिवरायांना बातमी सांगितली कुणी, भोरचे, कारीचे, कान्होजी काकाणी. राजा खंड्या फुटला. तर राजे विचारला आपण काय ठरवलं, आपले फुटले, आपण काय ठरवलं. तेव्हा काका सांगता शिवबा, सोडलं गडधरावर पाणी, सोडलं बायका पोरावर पाणी, सोडलं की नामावर पाणी. मी जगीन तरी स्वराज्यासाठी, मरीन तरी स्वराज्यासाठी. काही शिवबाचा मावळा, आधी लग्न कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. हातचा मावळा म्हणला असता, आधी लग्न एकुलते पोरग्याच किंवा पोरगीचं, मग तुझ्या केल्या. मूळ तानाजींचं गाव कुठे माहितीये का? उंबरट नाही. 5 गणी शेजारी गोडवलीचे मामा शेलारांचं मूळ गाव उंबरट नाही. पोलादपूर तालुक्यामध्ये कुडपण म्हणून आहे बघा. कुडपण हे त्यांचं गाव. त्यांचं कुडपणला ताम्रपट वगैरे सगळं तिथं आहे. मग इथे उंबरटला कसे गेले, तर तिकडे सूर्याजी मालुसऱ्यांच्या त्यांना उंबरटची जहागिरी होती. तिकडे मामांच्या गावात तानाजी मालुसरे गेले जहागिरी म्हणून तिकडे. कारण तिथे आपल्याला उंबरटला 2-3 किल्ले आहेत. चंदरगड आहे, ढवळे किल्ला आहे, कांगुरी आहे, त्याच पट्ट्यात सगळे किल्ले आहेत. मग तो म्हणून तिकडे होते. मग आधी लग्न कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. आजचा मावळा म्हणला असता, आधी लग्न एकुलते पोरगीचं किंवा पोरग्याचं, मग तुझ्या किल्ल्याचं. 2 महिने सुट्टी दे, मला पत्रिका वाचू दे. जेव्हा अफजल खानला खंडोजी मिळाला, तेव्हा कान्होजी काकांनी सांगितलं, राज आपण काय ठरवलं. कान्होजी काकांनी शिवरायांनी विचारलं आपण काय ठरवलं. तेव्हा काकांनी सांगितलं, राज सोडलं घरदारावर पाणी, सोडलं बायकापोरावर पाणी, सोडलं इनामावर पाणी. तो हा दरबार आहे. सैन्यामध्ये खंडोजीला तीच शिक्षा दिली. डावा पाय उजवा हात कलम केला, तो हाच दरबार आहे. याच दरबाराची माती व्हिएतनाम घेऊन गेलं, तो हा दरबार आहे. आपण जाताना नेऊ, पहिले तटबंदी बघू, येताना येते. दरबारासमोर महादेवाचं मंदिर आहे. मुळात राजांनी गड भवानी मातेच्या मंदिरासाठी बांधला. भवानी मातेचं मंदिर बांधताना जागा साफ केली, खोदकाम झालं, स्वयंभू निघालं, शंकराचं मंदिर बांधलं. राजे प्रत्येक लढाईवर, प्रत्येक संकटावर दर्शन करून जायचे.
मागणी मागायची. हे महादेवा माझ्या मावळ्यांना आशीर्वाद दे, लढण्याची ताकद दे. आपण जाताना दर्शन करू, मागणी मागू. अंधार होत चालला, देवा पाहिजे पुन्हा माझ्या मायभूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे. म्हणे महादेवा एक दे, नको तानाजी, नको येसाजी, नको बाजी. अखंड हिंदुस्थानला गरज आहे त्या माझ्या माता भगिनींमध्ये पहिली जिजाऊ दे, मग शिवबा दे. आज आपण जिजाऊ भविष्यात झाला तरी मुला मुलींच्या हातात काय द्या, काय दिली पाहिजे? कशाला? दंगली करायला, दर महिला पोलिसला हजर व्हायला? मोबाईल बी नकोय, वही पेन द्या. जग शिवरायावर अभ्यास करताय, आपण कमी पडतोय. पुस्तकाचं ज्ञान मिळालं पाहिजे. शिवरायांवर अभ्यास होऊ द्या. जग अभ्यास करतोय, आपण तलवारी घेऊन बाहेर पडतोय, दंगली करतोय. ते आम्ही करून बघितल्या. दर महिला पोलिसला हजर व्हायला लागतंय. त्यापेक्षा अभ्यास करूया, शिकेल तो टिकेल. जेव्हा मुलींच्या हातात तलवारीची गरज होती तेव्हा माँसाहेब जिजाऊंनी तलवार दिली, कारण तो चारीशाही मोबलीक सत्ता होती. जेव्हा तलवारीची गरज नव्हती तेव्हा महात्मा ज्योतिबांनी फुल्यांनी मुलींच्या हातामध्ये पुस्तकाचं ज्ञान दिलं. म्हणून पुस्तकं वाचू, त्यापेक्षा महत्वाचं काहीच नाही. तटबंदी बघू, शिवरायांचं दर्शन घेऊ. मग येताना आपल्याला परत जाताना भरपूर फोटो काढायचे. आपण येताना नुसतं ऊन उलट होतं म्हणून फोटो घेतले नाही. जरा थकलेले चेहरे दिसले पाहिजेत तर गड कळेल ना. फ्रेश चेहऱ्यावरती गड कसा कळणार आहे? म्हणून जाताना फोटो घेऊ. चल धर्मवीर पिक्चर मध्ये एकनाथ शिंदेची जी मुलं दोन बुडली का नाही, एक जिवंत राहिला. वर पाणी दिसतंय का? हे दरेगाव. तिथे प्यायच्या पाण्याचा तलाव आहे. आपण केदारेश्वर बुरुजावर उभे आहोत. इथे झेंडा लावला होता, पण हे झेंड्याचे आता नवीन बांधकाम असल्यामुळे फुटलं. हे काय तुटत चाललं ना, म्हणून झेंडा उतरवला. हे परत बांधकाम करायचंय आपल्याला. ती कोयना नदी, हीच नदी तिकडे वरती गेले बघा. जे आता जे चालू मुख्यमंत्री आहेत ना, त्यांचे ते गाव तिथे, आणि त्यांची ती दोन मुलं बुडली होती बघा धर्मवीर पिक्चर मध्ये, ती तिथे बुडली होती. एकच जिवंत होता आहे होता ना आहे. तर हे सगळं जावळीचं खोर आहे. तिकडे जावळीचं खोर, तिकडे रायगड आहे, पण आज रायगड दिसत नाही. तेही जावळीचं खोर. हा सातारा जिल्हा हात काढला रायगड जिल्हा. पुढे जायचं नाही, आपण जिल्हा बदली होईल. तिथे चोरवाट आहे. ही चोरवाट या तटबंदीच्या बाहेर निघते, बाहेर कुठेही जात नाही. इथून बाहेर निघायचं, मागून शत्रू मारायचं. शत्रू वाटणार, शिवरायांची लोक आली तिथे शत्रू मारायचं. आपण खाली मेन दरवाजा वरून चाललो आणि खिडक्या दिसतात, त्यांना जंग्या म्हणतात. मग असं ना जंग्या मित्रांनो, हे चोरवाट आहे, पण सध्या आता इथून बंद केलेले आहे सुरक्षेच्या दृष्टीने. कारण पूर्ण दरी आहे खाली. आणि ही चोरवाट अशी सांगितली जाते की पहिल्या महाद्वार दरवाजापाशी ही चोरवाट निघते, पण सध्या तरी आता ही बंद केलेली आहे. तर चला आता चोरवाटातून बाहेर निघू आपण. गेट आहे, बंद केलंय. तर आपण सातारा जिल्ह्यात आहोत. हात काढला रायगड जिल्हा. पुढे जाऊ नका, जिल्हा बदली होतोय. या रोडनी तुम्ही जाणार आहात, याच रोडनी तुम्ही आलात.
आज थोडस ह्या साईडचा पट्टा खराब आहे धुकटाचा, नंतर रायगड राजगड दिसत नाही. त्यावेळी आपण कडेलोटला उभे आहोत. कडेलोट म्हणजे कड्यावरून लुटून जायचे. त्यावेळेला जर कोणी गुन्हा, चोरी, फितुरी, गद्दारी, दुश्मनी, देशद्रोही केली, अशा लोकांना पोत्यात भरायच्या, हातपाय बांधायचे, पोतं पॅक करायचे आणि खाली फेकून द्यायचे. शिक्षा त्यावेळेला असायच्या, त्यावेळी देशद्रोही असायचे. आज शिक्षा बंद केल्या, जागा भरेल, फेकायचं कुणाला. एवढे गद्दार वाढलेले. समोर पहा, हा डोंगर दिसतोय बघा, त्याच्या मागे असं टोक दिसते बघा, टोपी दिसली का? तो महिपतगड दिसतोय. सुमार, रसाळ, महिपत आपण म्हणतो ना, खेड तालुक्यातला तो महिपतगड. तिथे खाली मंदिर दिसतंय बघा, ते रामवर्धानीचं मंदिर, जंगलामध्ये बघा लाल, तर रामवर्धानीचं मंदिर. प्रभू रामास वर देताना रामवर्धानी, इथून वरती आपल्याला घाटातून जे वर्धानी मंदिर दिसतं, जो आपण इतिहासामध्ये पार घाट म्हणून ऐकून होतो बघा, किनेश्वर घाट. बघा तिथून वर तो किनेश्वर घाट आला, तिथे खाली धरण चालू हे बघा जंगलामध्ये. आता आपण शिवमूर्तीकडे जाऊया. तर मित्रांनो, ही जागा आहे ना, ही कडेलोटाची जागा आहे. पण आता इथे सुरक्षेच्या दृष्टीने ते थोडीशी तटबंदी बांधलेली आहे. पण इथून जे गद्दार लोक असायचे त्यांना पोत्यात बांधून, मगाशी सांगितल्याप्रमाणे गाईडने पोत्यामध्ये बांधून इथून ढकलून दिलं जायचं. आणि तुम्ही खाली बघत आहे किती खोल दरी आहे. जर इथून पडला, पोत्यात भरून टाकलं तर त्याचं काहीच भेटणार नाही, एवढं तर नक्की. कारण इथूनच एवढं उंच वाटतंय. तर अशा प्रकारे ही शिक्षा त्या काळी अस्तित्वात होती. आणि तिकडे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता वाडा होता, तर त्याच ठिकाणी ते स्मारक उभारलेलं आहे. त्या साईडला ते स्मारक आहे. तर आता त्या स्मारकापाशी जाऊया आणि तिथला प्रताप, आठवावा साक्षेप, मंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधी जेतो योग, राज्य साधनांची लगबग, कैसी केली, याहुनी करावे विशेष, हरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष, काय लिहावे, शिवरायांची आठवावे, जीवित तृणवत मानावे, लोकी परलोकी उरावे, कीर्तिरूपे निश्चयाचा महामेरू, भूतजनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, धन्यवाद. वज्रदृढालंकृत पुण्यश्लोक राजमाता, राष्ट्रमाता, वीरमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सुवर्ण सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योधिराज, जाणता राजा, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा
की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. झाडं लावा. मित्रांनो, या झाडाच्या त्या साईडला ते स्मारक आहे जे आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांचं आश्वा रोड स्मारक जे पाहिलं तिथूनच बाजू या तटबंदीवरनं आपण इकडून येत आहे. आणि या साईडला ह्या बॅरिकेड्सच देतच आहेत. त्याच्या खालच्या साईडला एक चोरवाट आहे. तर आता ती चोरवाट आपण पाहूया कशा प्रकारे आहे ते. चला. या ये जरा साईड डिजिटल कॅमेरा. तर मित्रांनो, ही अशी चोरवाट. समजत सुद्धा नाही आहे की ह्या साईडला चोरवाट असू शकते, कारण दोन्ही साईडला हे दोन बुरुज आहेत आणि लांबून बघितल्यानंतर हे जवळ दिसत असेल, त्याच्यामुळे पटकन चोरवाट लक्षात येत नसेल शत्रूच्या. अशा मोक्याच्या ठिकाणी चोरवाट बनवलेली आहे. तर चला आता चोरवाटेतून बाहेर पडू. हे मित्रांनो चोरवाट आहे आणि त्या तटबंदीच्या इथे एक शिवकालीन शौचालय सुद्धा आहे. पण कन्फर्म नव्हतं की ते शौचालयच आहे कारण पटकन समजत नाही आहे तिकडे. त्या तिकडेच ते शौचालय आहे. तुम्हाला जाऊन दाखवतो 2 मिनटं. समजत नाही मित्रांनो ते नक्की शौचालय आहे का, कारण शौचालय म्हटल्यानंतर त्याला दरवाजा आलाच आणि दरवाजा अडकवण्यासाठी तिथे काही सिस्टीम नाही आहे. त्याच्यामुळे तो शौचालय आहे की नाही हे सुद्धा मला कन्फर्म माहिती नाही आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला जर त्याबद्दल थोडीशी माहिती असेल तर नक्की मला सांगा. हे बघा, ह्या साईडला इथेच हे शौचालयासारखं आहे. हे बघा, पण नक्की हे समजत नाही नक्की हे शौचालय आहे की काय. पटकन समजत नाही. पण ह्याची आउटर लाईन तर तिथे दिसते आपल्याला. इथे आउटर लाईन आहे, पण आतून बघितल्यानंतर दरवाजा लावण्यासाठी ते कोणतीही सिस्टम दिसत नाही आहे. त्याच्यामुळे हा शौचालय आहे की नाही ह्याच्यामध्ये शंका वाटते मला. जर तुम्हाला माहिती असेल हे काय आहे तर नक्की कमेंट करून सांगा. तर चला मंडळी आता पुढे जाऊ. मंडळी आता आपण महादेवाचं मंदिर बघूया आतून कशा प्रकारे येते. महादेवाच्या मंदिराचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे. आणि
आपण जातोय तो हा समोरचा शिवप्रताप बुरुज बघायला. तर चला जाऊ आता शिवप्रताप बुरुज बघायला. इथं खूप ऊन लागते आणि क्राऊडसुद्धा भरपूर होता मगाशी. इथे पूर्ण बुरुज पब्लिकने पूर्ण भरला होता, दिसतसुद्धा नव्हता बुरुज. आता थोडं खाली झालं आहे. आपण जाऊया आता बुरुजावरती. बुरुजावरून दिसणारा नजारा तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर ही व्हिडिओ आपण इथेच थांबूया. हां, आणि इकडे आपल्या परिवारातल्या ताई आहेत 2. दीपाली ताई, त्या ताईंचं नाव नाही माहिती, शीतल ताई आणि तुमचं नाव प्रेमनाथ. जातो काय जातं त्या साईडला अजून जात आहे. आणि ही अशी बुरुजाची संपूर्ण तटबंदी. त्या साईडला एक बुरुज आहे, तिथे एक बुरुज आहे. जागोजागी आपल्याला इथं जांग्या दिसत आहेत भरपूर ठिकाणी. चला तर बुरुजावर जाऊ फटाफट. कुठं चाललाय? जय भवानी जय शिवाजी. इथं या बुरुजावरती आपण आलेलो आहे आणि त्या साईडला आपला भगवा ध्वज अभिमानाने फडकत आहे संपूर्ण बुरुज. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. बुरुजावरून दिसणारा हा समोरचा संपूर्ण एका नदीच्या टप्प्यात पाहून होतो. म्हणजे ती आपली गाडी आहे उभी. जास्त असा बुरुज आहे मित्रांनो. जास्त करून आज गर्दी आहे मित्रांनो, अफाट गर्दी. आणि जास्त करून शाळेतली मुलं भरपूर आलेली आहेत, शाळेची पिकनिक भरपूर आलेली आहे. आणि ते मित्रांनो तिथं दिसतंय ना, हे मित्रांनो आपल्याला समोर दिसते, ही अफजल खानची कबर आहे. चला उतरूया आता खाली. तर नमस्कार मंडळी. तरी प्रतापगडाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ती बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपलं प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळते. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेणार. तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय.